नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. गुले ओमकार पोपट, सावरगाव गुले, हा तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती दादा? आर्यमान. हा, आर्यमान म्हणून व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता? 52 दिवसांचा प्लॉट आहे. हा, म्हणजे 52 दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे, बरोबर. हो. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे? ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस खाली भरतो त्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही काय केलेली, खाली बेडमध्ये भरलेली, बरोबर. हा, आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस कार्बो पॉवर ही तुम्ही काय केलेले आहे? ड्रिपने, हा, वरून फवारणी पण घेतलेली आणि ड्रिपने पण सोडलेले, बरोबर. आणि आपलं जे कडूचं औषध आहे त्याच्यावरून तुम्ही स्प्रे काढलेला आहे, बरोबर. तर मला एक सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? खूप काही रिझल्ट भेटला. कडूमुळं काही हा, पिवळेपणा असेल किंवा किडी वगैरे असेल काहीच वेळ लागलेली नाही, बरोबर. म्हणजे आणि हा आपल्या या भू पॉवर आणि कार्बो पॉवर मुळे ना आपल्याला फळाला खूप मोठा प्रतिसाद भेटलेला आहे. हा, त्याच्यानंतर फुलकळी आणि पालेदारपणा, फूट वगैरे खूप जास्त वाढलेली, बरोबर. प्रमाणाच्या पेक्षा खूप जास्त फळ वगैरे एवढं भारी झालेलं आहे हा. ना की विचारू नका. पहिले आपण सोडलेले दाणेदार खतांमुळे ना हा, फळ सुद्धा एकदम जोमात 52 दिवसाच्या प्लॉटला आहे ना हा, एकदम म्हणजे म्हणावा याच्यापेक्षा जास्त प्लॉट आलेला आहे आपला. बरोबर. हे फुटवा वगैरे एवढा केलेला आहे ना की विचारूच नका. हे फुलकळी तुम्ही पाहू शकता, हा, एवढी फुलकळी की विचारूच नका. बरोबर. हे या भू पॉवर आणि कार्बो पॉवर आपल्या खतांमुळे ना खूप मोठा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. बरोबर. या 52 दिवसाच्या प्लॉट मध्ये असा प्लॉट जवळपास एवढा हिट मुळे 42-44 डिग्री तापमानाच्या वर तापमान हा. आहे, तरी पण असा प्लॉट म्हणजे येणं या खतांमुळे सजिकता, खतां औषधांमुळे, बरोबर. औषधांमुळे, बरोबर. या भेटलेल्या तुमच्या प्रतिसादामुळे आणि याच्यामुळं आमचं खूप भारी म्हणजे असे झालेले. बरोबर. तुम्ही प्लॉट सुद्धा पाहू शकता सगळा. हा, तो सगळा काय प्लॉट फळं फुलं हा, खूप प्रमाणात, फुटवा सुद्धा खूप आहे आणि फुलं सुद्धा खूप आहे. बरोबर. फळ सुद्धा एवढं लागलेलं आहे ना की विचारूच नका. प्रत्येक झाडाला बघू शकता तुम्ही, हा, फुलाचं आणि फळाचं प्रमाण कमी नाहीची. म्हणजे भरपूर प्रमाणात फुलकळी, भरपूर प्रमाणात आहे ना फळांची संख्या आहे, बरोबर. फळ वगैरे सर्व भारी आहे, बरोबर. व्हरायटी वगैरे सगळं असल्यामुळं हा. आणि तुम्ही दिलेल्या माहितीनुसार हा, आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादानुसार खूप म्हणजे सर्व काही एकदम बेस्ट मध्ये हे झालेलं आहे. बरोबर. आणि 52 दिवसाचा असा प्लॉट जवळपास कोणाचाच नाही, असा प्लॉट झालेला हा प्लॉट. बरोबर. आपल्या जवळपास छातीच्या आसपास लागलेला हा प्लॉट आहे, बरोबर. तुम्ही बघू शकता. हा दादा, प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर हा आहे ना बाळेश्वर डोंगराच्या पायथ्याचा प्लॉट आहे, बरोबर. हा, आता जवळून जर झूम करून पाहिलं ना दादा प्रत्यक्षात तर एकदम आहे ना सगळ्या चारी बाजून डोंगर आहे, बरोबर. चारी बाजूला आणि आता दुपारच्या पारे नाही तर 42-43 टेम्परेचर राहतं. हो, राहतं. आणि एवढ्या हिटच्या मानाने जर दादा पाहिलं ना तर खालून खोडातून एकदम जबरदस्त असं झाडाला फुटवा तर आहेचे, हो. पण भरपूर प्रमाणात हे ना, हे बघा ना, भरपूर प्रमाणात आहे ना फुलांची सेटिंग, फळांची सेटिंग, काळोखी आणि ग्रेनरी एक नंबर आहे, बरोबर. एक नंबर. म्हणजे आता तुम्ही काय केलेलं आहे? ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत खाली म्हणजे बेडमध्ये भरून बेडमध्ये नंतरून आपलं भू पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपनी दर पिरियडला तुम्ही 1-1 लिटर सोडताय खतांसोबत, बरोबर. हो. आणि आता परत तुम्ही 2 कॅन्ड मागितलेली, म्हणजे आता पुन्हा हे हा. संपलेले पुन्हा 2 आणून दिलेले आहे आमच्या. हा, म्हणजे परत 2 कॅन्ड आज तुम्हाला परत 2 ड्रम दिलेले. 5 लिटरचे ड्रम पुन्हा मागवले. हा, म्हणजे पहिले कॅन्ड संपल्याच्या नंतर आज तुम्ही परत 2 कॅन्ड मागितलेले, बरोबर. काय होतं दादा? आम्हाला हा, भरपूर चांगला भेटलेला आहे, बरोबर. त्यामुळे आम्ही पुन्हा तेच मागवले आहे, बरोबर. कारण की आपल्या झाडांची ना हा. फुलं आणि फुलकळी बरोबर. आणि जे ग्रोथ आहे ना हा. ती वाढत राहावा त्यासाठी ते पुन्हा आम्ही 5-5 लिटरचे पुन्हा 2 कॅन मागवलेले. बरोबर. काय होतं दादा, ज्या पिरियडला तुम्ही ना कोणती लिक्विड खतं खाली ड्रिपने सोडताना हो. त्यांचं खतांचं चांगल्या प्रकारे आपटेक होणं, त्याच्यानंतर जमिनीत पांढरी मुळी वाढवणं, त्याच्यानंतर माती भुसभुशीत होणं, फळाची चमक आणि क्वालिटी ही कॅनमुळे तुम्हाला लवकर प्राप्त होते, बरोबर. हो, हो. आता महत्वाचं काय दादा, एवढ्या हिटच्या मानाने पाहिलं तर एकदम एकसारखा प्लॉट आहे, हो. म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारचा आहे ना, म्हणजे आता त्याला जर पाहिलं तर फुलांची ड्रॉपिंग म्हणा किंवा बाकीचा किडेचा रोगाचा तो कोणताच अटॅक प्लॉटवर नाही. दिसत नाही, बरोबर. हो. आणि आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर तुमच्या आसपासच्या ज्या प्लॉटची कंडिशन आहे म्हणजे परिस्थिती काय सध्याला आहे इकडे या पट्ट्यामध्ये? सध्या परिस्थिती अशी आहे हा. की कोणाचाच प्लॉट जमलेला नाही. जमलेला आहे ज्यांचा जमला हा. त्यांच्याला फुलकळी नाहीये, बरोबर. कोणाला फुलकळी आली ती फुलकळी गळून जाती, फळच येत नाहीये, बरोबर आहे. कोणाचा पाण्यामुळे प्रॉब्लेम आहे, तर काही असे पानं वगैरे एकत्र आग सावा थोडक्यात, बरोबर. गोळा होत्यात. हा. झाड झालेलं आहे तर ते एकदम काडीमोडी बारीक झाड
झाडी बरोबर, असं म्हणजे म्हणावं असं म्हणजे शेकाना टाईप झाड झाली. टाईप झाली. दादा कसं आहे माहिती का, जर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एवढ्या हिटच्या मानाने ना हा जर प्लॉट पाहिला तर एकदम जबरदस्त असा आहे ना, फुटवा तर आहेच आहे, पण झाडाला काळोखी ग्रेनरी सगळ्याच गोष्टी एकदम ओके मध्ये. बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवर आणि कोडो पॉवर हे वापरून तुम्ही समाधानी आहात दादा? हो खूप समाधानी आहेत. हा. हे सर्व काही खतं वापरल्यामुळे आपला सर्व हा प्लॉट असा झालेला आहे. बरोबर. हे सर्व आपल्याला भेटलेले आणि सध्याच्या जर विचार केला हा. तर सध्याच्या परिस्थितीनुसार आहे ना, आणि सगळं जैविक आहे, महत्वाचं काय का केमिकल नाही, ऑर्गॅनिक वापरलेले तुम्ही यावर्षी. बरोबर. जैविक खते आहे सर. हा आम्ही दुसरी खतं वापरती नाहीये, हा, म्हणजे सगळं जैविक वापरलेले आहे तुम्ही. जैविक खतं वापरली. तर साधारणतः मला एक सांगा, तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून समाधानी आहात? हो खूप समाधानी. इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खताबद्दल नक्की आणि वापरलं काय सल्ला पाहिजे. असेल? सर्वांनी नक्की वापरलं पाहिजे. हा ज्यांना आपला या तापमानात टेम्परेचर नुसार आपला प्लॉट चांगला जमवायचा असेल ना, बरोबर. त्यांनी हे सर्व काही खत आणि औषधं, हा जैविक खत औषधं वापरले पाहिजे. बरोबर ज्यांना वाटतं ना, ज्यांचा प्लॉट जमलेला नाही, बरोबर. त्यांनी इथून पुढे सुरुवात करताना म्हणजे जैविक शेती काळाची गरज आहे बुवा. काळाची कारण गरज काय होतं, जास्त टेम्परेचर मध्ये हिट मध्ये जर तुम्ही जास्त रासायनिकचा जर वापर केला तर त्याने काय होतं, झाडाला प्लॉटला झटका बसतो. झटका बसतो. थोडक्यात त्याने मुळी ब्लॉकेज होणं, त्याच्यानंतर खतांचा अपटेक चांगल्या प्रकारे न होणं, हा प्रकार घडायला सुरुवात होती. बरोबर. हो, हो. आणि जैविकचं कसं आहे दादा, ज्या प्रकारे तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं जमिनीत टाकता, हो. जेवढा जमीन सेंद्रिय कर्ब वाढन तेवढं तुमच्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं. आणि महत्वाचं काय, पांढरी मुळी चांगल्या प्रकारे वाढणं, खतांचं चांगलं अपटेक होणं. बरोबर. हा, हा. हे एकदम फास्ट गतीनं होतं. बरोबर. हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? हो खूप समाधान. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद. ओके.